गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज मी दिवसभर थोडा बाहेर होतो, बिझी शेड्यूल होतं माझं. सो मी सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला. सो आता आम्ही नवीन रूमवर आलो आहे. नवीन रूमवर फक्त आम्ही नाश्ता करतो आहे आता, म्हणजे जस्टच आलो आहे. आणि आज पूर्ण सेटअप करायचं आहे, टी व्ही लावायची आहे, राउटर ज्याच्या ज्याच्या जागेवर लावायचं आहे बाहेर. आणि एवढा बिझी शेड्यूल आहे ना, काय सांगू. आज दिवसभर बाहेर असल्यामुळे काहीच शूट करता नाही आलं. सो आता मी नाश्ता करतोय आणि आता सगळं सामान जे आहे ते सेटअप करायला मम्मीला मदत करणार. आणि माझं जे मेन इलेक्ट्रिकचं काम आहे ते मी मग पूर्ण करणार. आता नाश्ता मी बघू शकता तुम्ही, हे बघा. हा समोसा आणलाय, समोसा सॉस. ही मम्मी आणि मावशी आले आणि आम्ही बसलोय. मम्मी हाय कर, तू हाय कर. साकी हाय, ब्रुनो हाय. काहीच तर ब्रुनो हाय नाही करत, तो जरा हे झालाय, घाबरलाय. काल आम्ही गेलेलो आणि लगभग 15-16 तासानंतर इथे आलोय. तर त्यांना खाऊ घालून गेलो, ते सगळं खाल्लं त्यांनी. आणि आम्ही घेऊन आलो खाऊ, ते त्यांनी आता नवीन येऊन खाल्लं. सो ठीक आहे, आता मी तुम्हाला एक मी काय काय करतो ते दाखवतो. सगळ्यात आधी पहिलं टी व्ही सेटअप करणार आहे. सो ठीक आहे, थोड्या वेळाने व्हिडिओ शूट करतो. तर गाईज, मी आता किचनमध्ये भांड्यांचं स्टँड बसवलेलं आहे. हे बघा, बघू शकता. इथे 2 स्क्रू लावले, इथे आणि इथे. आणि बघा व्यवस्थित बसवलं. इथे जरा डिफिकल्टी झाली, इथे बोर्ड होता. सो याला या गॅपमध्ये ॲडजस्ट केलं मी बरोबर. बघा एकदम मस्तपैकी लावलं आहे. आता बाहेर जातो, हॉलमध्ये टी व्ही लावतो. टी व्ही लावायला थोडे एफर्ट्स लागतील, कारण ते बरोबर पट्टी आली पाहिजे मापात. सो चांगली दिसेल. सो ठीक आहे, लागली खाली झाले ना. तू सांगितलं ना मी, आता असू दे. इथे होल मारले बघा. हे बघा, इथे हे इकडून निघालंय. इथे होल मारल्यावर माझी टी व्ही होती ती एवढी खाली आली, एवढी आता परत इतकी खाली आली. आता इथे परत नवीन माप घेतलंय बघा. काहीच आम्ही टी व्ही लावली, पण ती माप देताना थोडंसं चुकलो आणि आता नवीन माप घेतलंय. सो आता होल मारतो आणि टी व्ही लावल्यावर तुम्हाला दाखवतो. गाईज, पॉइंट लावलेला आहे आणि एकदम मजबूत आहे. आता टी व्ही बसवतो इथे. होय, आता दिसलं नाही का पॉइंट. तो लागलो का बघते. गावातच होतं. सो गाईज, इथे मी राउटर फिक्स केला आहे, बघू शकता तुम्ही. इथे एवढ्या हाईटवर आहे. ही बाल्कनी आमची. सो इथे फिक्स केला आहे. आता येईल थोडा वेळ नेटवर्क. आता इथे येल्लोमध्ये दाखवत आहे. सो इथून असं याला केबलिंग करून आतमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. टॅन गाईज, ये देखो कसं मस्तपैकी याला बॉलला चिपकवला आहे. आता इथून ही केबल राउटिंग करणार, इथून अशी इथरनेट केबल आणि इथे जोडणार आहे. रेटिंग दो गाइस, रेटिंग दो. रेटिंग कैसा काम किया, रेटिंग दो, रेटिंग. ये देखो एकदम फिट एंड फाइन. देखो, ये देखो मेरे टूल्स. सो गाइस, देख सकते हो आप. रिमोट को कुछ तो हुआ है. तो गाइस, टीवी फाइनली चालू हो चुके हैं. और देखो ये कैसा इतना दिख रहा है. देखो, लाइक शेयर एंड सब्सक्राइब करो और फॉलो भी करो. गाईज, शिफ्टिंगची सर्व कामं आवरून मी गेलो न्यू इयर पार्टीला गेल्यावर तिकडे जाऊन समजलं की तिकडे आलेत संतोष जुवेकर सर. मग काय, तुम्ही पुढे बघा. इतकं सुंदर वैभव असणाऱ्या कोकणाला इतके सुंदर कलाकार मिळतात. दृश्यम या चित्रपटाचं सुद्धा चित्रीकरण इथे झालं.
जब जब बात कोकण की आती है नाम एक ही मुंह पे आता है, साईनाथ जरूर। थैंक यू। वुड लाइक टू रिक्वेस्ट रोटेरियंस टू प्लीज फेलिसिटेट फर्स्ट ऑफ ऑल संतोष जुवेकर ऑन दिस। संतोषजी कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतो। जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट। महाराजांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातल्या भिंतीतल्या एका छोट्या विटेचा भाग होण्याचं भाग्य मला मिळालं तो खूप मोठा अनुभव आहे तो। सगळे सिनेमे सगळं करिअर एका साईडला आणि अख्खा छावा एका साईडला, कारण तो आशीर्वाद आहे। पण आता नवीन वर्षाला सुरुवात होते आहे। साईला मगासपासून मी बोलतो चल ना चल ना। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। मी सर्व रोटेरियन्सना आता विनंती करेन की 9 8 7 6 5 4 3 2 and 1 Happy New Year 2026 या धमाकेदार वर्षाचं स्वागत रोटरी क्लब ऑफ कुडाळ मध्ये एक धमाकेदार कार्यक्रम। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा। जरा मग काय गाईज, न्यू इयरची पार्टी एन्जॉय करून मित्रांना वगैरे भेटून मी घरी आलो, कारण माझ्या मोबाईलचं स्टोरेज नसल्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही। सो मी ब्लॉगचा एंड तिथेच केला। तुम्ही पण न्यू इयर एन्जॉय केलात। सो हॅप्पी न्यू इयर, बाय बाय।